विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था रामेती कोल्हापूर एक्सटेन्शन या विषयावर जो आता 3 दिवसाचा ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे. तर त्या कार्यक्रमाला माननीय प्रिन्सिपल सरांनी मला बोलण्याची इथे संधी दिलेली आहे आणि माझा जो विषय आहे ती माल बाजारभावावरती परिणाम करणारे घटक व त्यांचं व्यवस्थापन अतिशय नेमका आणि आवडता असा विषय मला दिलेला आहे. प्रायव्हेट सेक्टर मधल्या कॉर्पोरेट्सला सल्ला देण्याचं आणि शेतकऱ्यांसाठी विविध वर्तमानपत्रे किंवा समाज माध्यमांमध्ये आपण मोफत असं मार्गदर्शन लिहित असतो. फोनवर पण मी अवेलेबल असतो. कृषी विभागाबरोबर महाराष्ट्र कृषी शासनाबरोबर सुद्धा काम करण्याची बऱ्याचदा संधी मिळते या सगळ्या प्रक्रियांमध्ये. तर आपण थोडा हलक्या फुलक्या पद्धतीने प्रयत्न करणार आहोत विषय समजून घेण्याचा. 1999 पासनं ॲग्रिकल्चर कॉडिटी रिपोर्टिंग मध्ये काम करतोय आणि 99 ते 2000 म्हणजे ॲग्रोवन या दैनिकामध्ये 2005 ते 2012 काम केलंय. नंतर NECC, पोल्ट्री ब्रिडर्स वेलफेअर असोसिएशन, त्या कंपन्या आहेत मल्टीनॅशनल, त्यांच्याबरोबर पण मी काम करतोय. तर मित्रांनो की आपलं हे सत्र जेवणानंतरचं सत्र आहे असं, आणि आपल्याला सगळ्यांनाच माहित असते की साधारणपणे जेवणानंतरच्या सत्राची ज्या ज्या काही त्याची मला कल्पना आहे आणि आपण त्याच्यावर कसं मात करता येईल एवढ्या तासभर मी प्रयत्न करेन नक्कीच. आणि मला खात्री आहे की मी जे काही तासभर बोलणार आहे तर लाईफ टाईम आपण आपल्या व्यक्तिगत आयुष्याने शेतकऱ्यांसोबत काम करताना या गोष्टी तुम्ही नक्कीच सांगणार की या गोष्टी आम्ही यांचा उपयोग प्रॅक्टिकल जीवनामध्ये कसा होईल आपल्याला. तर जसं मी जेवणानंतरचं जे आपलं सत्र असतं तर मी एक छोटा काय म्हणता येईल त्याला निरीक्षण सांगतो. जेवणानंतर जर आळस येत असेल आपल्याला कोणाला दुपारच्या जेवणानंतर, तर आपल्यात प्रोटीनची कमतरता असं समजायचं. तर जेवणानंतर स्फूर्ती यायला पाहिजे बेसिकली, म्हणजे जेवणानंतर ताजंतवानं वाटलं पाहिजे माणसाला. झोप येत असेल तर प्रोटीनची कमतरता आहे असं न्यूट्रिशनिस्ट लोकांचं एक ऑब्झर्वेशन आहे. आता हा प्रोटीन मध्ये का आणलाय मी, कारण प्रोटीनचा आणि शेतीचा फार संबंध आहे असं. आणि आपल्या घरापासनं जेव्हा आपण आपला आहार जो परंपरागत खूप चांगला होता, आता मधल्या काळात बऱ्याच गोष्टींचं अंतर पडलंय आणि आपलं प्रोटीन कन्झम्पशन जे आहे डाळींच्या माध्यमातून असो किंवा ज्याला ॲनिमल प्रोटीन म्हणतो आपण त्या माध्यमातून असतो, ते कन्झम्पशन आपलं कमी आहे असं माझं मत आहे. आणि वेगवेगळे स्टडीज आहेत मी जे सांगतोय त्याला खूप वेगवेगळे स्टडीज आहेत. फॉर एक्झाम्पल जागतिक आरोग्य संघटना असं म्हटली की भारतीयांचं जे ॲव्हरेज प्रोटीन कन्झम्पशन आहे ते 1 किलोला अर्धा ग्रॅमच आहे. म्हणजे 60 किलो वजनाचा माणूस फक्त 30 ग्रॅम प्रोटीन कंझ्युम करतोय, त्याला ऍक्च्युली 60 ग्रॅम प्रोटीन पाहिजे. आणि जर 60 ग्रॅम प्रोटीन नाही भेटले तर झोप येईल जेवणानंतर असं. तर त्यामुळे प्रोटीन लेवल चेक करण्याचा एक सोपा सूत्र मी सांगितलंय. आणि व्हिटॅमिन B12 पण तुम्ही चेक करू शकता, त्यात पण कळतं. आता प्रोटीनचा ना आपल्या या सत्राचा काय संबंध आहे,
तर आहे. जगभरामध्ये जसा इकॉनॉमिक ग्रोथ वाढत गेलाय, तसा प्रोटीनचं कन्झम्पशन त्या त्या देशांचं वाढत गेलंय. तर काही दिवसापूर्वी ऑलिम्पिक्स मध्ये जे लोक जे देश जास्तीत जास्त पदक मिळवतात त्यांचा स्टडी झाला. तर त्यात ज्या देशांचं प्रोटीन कन्झम्पशन जास्त आहे त्यांना सर्वाधिक जास्त मेडल्स मिळालेले आहेत. आता हा काय योगायोग समजायचा का? म्हणजे चीन, अमेरिका, जर्मनी, जपान, तर या देशांच्या खेळाडूंना सर्वाधिक जास्त ऑलिम्पिक्स ॲज कम्पेअर टू देअर डेमोग्राफिक त्यांचं जी काही रचना आहे लोकसंख्येची, तर म्हणजे ज्याला पर कॅपिटा प्रोटीन कन्झम्पशन, जसं आपल्याकडे मी मगाशी म्हटलो की भारतात माल न्यूट्रिशन आहे, म्हणजे प्रथिन कमी घेतो आपण, आणि प्रथिनांचा कन्झम्पशन जसं वाढत जाईल तसं तसं सोयाबीनचा भाव वाढत जाईल, असं स्टेटमेंट मी करतोय आता इथे. सोयाबीनला जो काही 5,500 रुपये रेट आज पण वाढलाय रेट बघा. असं काय कारण आहे सोयाबीनचा रेट का वाढतो एवढा? तर सोयाबीनचा रेट वाढला त्याचं कारण सोया डीओसी म्हणजे तेल काढल्यानंतर जो डी ऑइल केक आहे, तर त्या केकचा रेकॉर्ड एक्सपोर्ट झाला यावर्षी. चांगला एक्सपोर्ट झाला, 14 लाख टन एक्सपोर्ट झालाय. आणि हा एक्सपोर्ट झाल्यामुळे आपल्या सोयाबीनला खूप चांगला सपोर्ट मिळाला. आपला एक्सपोर्ट का झाला जास्त? तर डिमांड होती आणि ग्लोबल जागतिक सोयाबीनच्या बाजारात सुद्धा भाव वाढलेत. आणि ते भाव का वाढलेत? तर जगामध्ये जे काही विकसित देश आहेत, तर त्यातली जी खपत आहे, मागणी आहे सोया मिलची, तर ती दिवसेंदिवस वाढते. म्हणजे उदाहरणार्थ चीन आहे, प्रचंड मागणी आहे चीनकडनं, आणि चीनचं प्रोटीन कन्झम्पशन आपल्यापेक्षा जास्त आहे पर कॅपिटा. इंटरनेटवर तुम्ही चेक करू शकता किंवा ऑफिशियल नंबर्स आहेत. तर चीन जे सोयाबीन घेतं त्यातनं ऑइल काढून उरलेलं जे डीओसी आहे, डी ऑइल केक, ते तिथे त्यांचे पिग ज्याला म्हणतो आपण पोर्क, तर त्यांचं कन्झम्पशन फार जास्त आहे तिथे. तर जसं गाडीत आपण पेट्रोल टाकतो, तसं जगाचं पेट्रोल आहे प्रोटीन मानवी आहारामध्ये. आणि हे प्रोटीन असलं तर देश चालणार आहे, नाहीतर ऑलिम्पिक मध्ये पदक पण नाही मिळणार आणि आळस पण येईल दुपारनंतर. असं तर प्रोटीन कन्झम्पशन भारताचं वाढतंय का? तर वाढतंय. आपण डाळी कमी खात असलो तरी चिकन जास्त खातोय. आणि एक कोंबडी जी असते आपली, ती 2 किलो जर कोंबडी तयार करायची असेल तर 3 किलो खाद्य लागतं. त्यात 1 किलो सोया डीओसी असतो. म्हणजे सोया डीओसी कोंबडी खाते आणि कोंबडीला आपण खातो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सोयाला भाव का वाढला? कारण आपल्या पोल्ट्रीचं, आपलं कोंबड्यांचं कन्झम्पशन वाढते दरवर्षी 8%. सोयाबीन पण 8% वाढला पाहिजे, पण सोयाबीन वाढत नाहीये भारतात दरवर्षी. आपलाच डेटा आहे, ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटचाच मी सगळं तुमच्याच डेटा घेऊन तुम्हाला सांगणार आहे. तर सोयाचं जे प्रोडक्शन आहे गेल्या 4-5 वर्षातलं, महाराष्ट्राचं थोडं अपवाद सोडू आपण, पण ओव्हरऑल इंडिया वाढत नाहीये. वाढत नाही, पण मागणी तर वाढणे. मागणी वाढेल तर भाव वाढतील, म्हणून 5,500 रेट झालाय. पण आता तुमच्या मनातला प्रश्नाचं उत्तर मी लगेच देतो, तर भाव अजून किती वाढणार?
तर जवळजवळ आपण त्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आता आलो आहोत. इथून पुढे का जास्त नाही भाव वाढणार? कारण 500 रुपये किलो खायची चिकन खायची तयारी पाहिजे आपली. तेवढं आपण खाणार नाही. आपण आता वध झाला 250-300 रुपयाच्या वर आपले पैसे संपायला लागतात. तर याला म्हणतो आपण नॅचरल पॅरिटी. डिमांडची एक नैसर्गिक एक जसं आपण चिकन घ्यायला जेव्हा जातो, तेव्हा 100 रुपयाचं चिकन द्या असं मागणारा फार मोठा वर्ग आहे भारतात. तर 200 रुपये जर किलो चिकन असलं, तर 500 ग्रॅम येईल 100 रुपयात. आणि 150 रुपये किलो असलं तर 750 ग्रॅम होईल. नोट तीच आहे. पण कन्झम्पशन कसं वाढलं लक्षात आलं तुमच्या आता. त्यामुळे महाग होत जाईल तर खप कमी होत जाईल. म्हणजे भावाला सोयाबीनचा भाव अजून वाढवायचा असेल तर चिकन परचेस करायची ताकद आपली वाढली पाहिजे, जी नाहीये आपल्या देशाची आता. तर मग शेतकऱ्यांना काय सांगितलं पाहिजे आपण अशा वेळेला, की बाबांनो आता बरंच ताणलंय आपण, आता थोडं विकायला सुरू करा ज्यांच्याकडे असेल त्यांना. तर मी स्वतः आज 4 ऑक्टोबरला एक फेसबुकला पोस्ट लिहिली होती आणि सोयाबीन घाई करू नये विकायला, थांबून जा असं लिहिलं होतं. आणि मला खूप आनंद आहे. मक्यामध्ये पण मी थांबायला सांगितलं होतं. तो नंतर बोलू आपण त्याच्यावर. पण आपला जो विषय याला धरून मी बोलतोय म्हणून सांगतोय, की बाजारभाव प्रभावित करणारे घटक. तर त्याच्यात एक घटक मी सांगितला, की एक्सपोर्ट. 14 लाख टन DOC एक्सपोर्ट झालंय आपलं. का? बाहेरच्या देशात मागणी आहे. बाहेरच्या देशात पण खप वाढतोय. जगाची इकॉनॉमी ग्रो करते. चायनासारखे नवीन देश तयार झालेले आहेत, की ज्यांचं कन्झम्पशन खूप वाढते. नव्याने विकसित होणारे देश. भारत आता हळूहळू सुरू आहे आपली तयारी. माहित नाही अजून कुठपर्यंत आलोय ते तुम्हाला जास्त माहिती आहे. तर सांगण्याचा माझा मुद्दा असा होता, की ग्लोबल डिमांड आणि डोमेस्टिक डिमांड मुळे भाव वाढतात. हे सोयाबीन मधनं आपण सिद्ध केलं. आणि डिमांडच्या प्रमाणात जर सप्लाय संतुलित असेल तर आणखीन चांगला भाव मिळतो. आता कुठल्याही किंमत किती वाढू शकते, रेजिस्टन्स म्हणतो त्याला. आता अडथळा यायला लागलेला आहे. अजून येईल आता 5,500, 5,600, 5,700, 5,800. त्याच्यावर मार्केट जाणार नाही आणि एप्रिल पासून तुम्हाला हळूहळू मार्केट हे थोडं थांबायला लागेल. का थांबेल? त्याला काही कारण आहेत. जसं मी तुम्हाला पहिलं कारण सांगितलं, की आपली आता बजेट आपलं चिकन खाण्याचं. कारण कोंबडी हा सोयाबीन आणि मक्याचा प्रोसेसिंग उद्योग आहे. तर त्याची एक लिमिट आहे महाग होण्याची. तर ती लिमिटच्या जवळ आलोय आपण आता. दुसरं कारण, जगामध्ये ब्राझील, अर्जेंटिना या देशांमधलं पीक एप्रिलमध्ये येईल बाजारात. म्हणजे सप्लायर वाढणार आहेत. खाद्यतेलाच्या ज्या किमती वाढल्यात त्याच्यामध्ये पाम तेलाचा सहभाग होता. तर पाम तेलाचा पुरवठा एप्रिल पासनं सुरळीत होईल असं दिसतंय. फक्त तिथे परत लॉकडाऊन वगैरे नको काही, पण इन जनरल सांगतो सुरळीत होईल. ह्या 2 कारणांमुळे एप्रिल मे पासनं सोयाबीनच्या किमती स्टेबल होतील आणि जून, जुलै, ऑगस्ट कदाचित कमी होत जातील पुढं. तर ही उत्तम वेळ आहे फार्मर्सला सांगण्याची, की तुमच्याकडचा माल जर 50% असेल तर त्यातला 25-30% आता हळूहळू विका या रेटला. तर हे आपल्याला एक्सटेन्शन हे आपण मला खूप आनंद आहे, की मी सुद्धा स्वतःला एक्सटेन्शन क्षेत्रातलाच कार्यकर्ता मानतो. आणि आपण सगळे आपला तुमचा रोजचा संबंध येतो शेतकऱ्यांशी. जेव्हा शेतकऱ्याला आता आपण सांगतो, की बाबा तू काही एक जेव्हा तो आपल्याला विचारतो, साहेब भाव काय राहतील आणि कोणतं पीक लावू, त्यावेळेला आपल्याला जर त्याला 4 गोष्टी सांगता आल्यात तर 4-5 महिन्यांनी त्याला जेव्हा फायदा होतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचं जे समाधान असतं ते जगातल्या कुठल्याही पगारातनं भरून येणार नाही. कारण ते आध्यात्मिक समाधान असतं, की कोणाला जर आनंद झाला आपल्या कामामुळे. तर मला
सांगायचा मुद्दा असा होता की डिसेंबरमध्ये मी जाहीर सांगितलं होतं, आपण मक्याकडे येऊ आता, की मका विकू नका या एवढ्या स्वस्त रेटला. तर एका शेतकऱ्याचा मला परवा व्हॉट्सअप आला आणि त्याने म्हटले की तुम्ही आम्हाला सांगितलं की विकू नका. मी थांबलो तेव्हा 1100 रुपये भाव होता मक्याला. आज 1600 आहे. 500 क्विंटल मका माझ्याकडे आहे आणि 500 रुपयाने भाव वाढलेत. म्हणजे त्याला पर क्विंटल त्याचं म्हणणं 3 महिन्यात, 3-3.5 महिन्यात माझे फायदा आला. आणि 500 रुपये गुणिले 500 क्विंटल करून बघा तुम्ही. 500 क्विंटल मका आहे त्याच्याकडे. संदीप कोकाटे असं नाव आहे, येवला. आणि मग आपल्याला जेव्हा असा व्हॉट्सअप येतो तेव्हा आपल्याला कुठल्याही एक्सटेन्शनचा पुरस्कार मिळाला नाही तरी चालतं, असं माझं मत आहे. कुठल्याही शासकीय पुरस्कारासाठी किंवा कुठल्याही संस्थेच्या खासगी, कारण शेतकऱ्यांचं हे जे प्रेम मिळतं आपल्याला जेव्हा आपण त्यांना शेतमालाच्या बाजारभावासंदर्भात मार्केट इंटेलिजन्स, म्हणजे कोणतं पीक केव्हा लावा किंवा केव्हा विका, हे जेव्हा आपण त्याला सांगतो आणि त्याचा जो फीडबॅक मिळतो आपल्याला नंतर, त्याचा SMS मिळतो, व्हॉट्सअप येतो, फोन करतो, तेव्हा हे जे देणं असतं, तर मला असं वाटतं मला स्वतःला कुठलाही पुरस्कार त्यामुळे मी कधीच ऍप्लिकेशन यामुळेच करत नाही. याच्या पलीकडे काय पुरस्कार असू शकतो आणखी असं ह्या कामामध्ये मी म्हणणं. तुम्ही म्हणाल मग हे कसं काय होतं, असं कसं काय की मक्याचे भाव कसे काय वाढले किंवा कसे काय कमी होतात भाव सुद्धा वाढले कशामुळे? तर मक्याचे भाव कुठल्याही गोष्टीला स्वस्त होण्याला एक मर्यादा असते. मी मुद्दाम तांत्रिक भाषा वापरणार नाहीये, कारण जेवढं सोपं करता येईल तेवढं मी सांगतोय की 1000-1100 रुपये मका 2010ला पण होता आणि 2010 नंतर 2021 मध्ये महागाई दुप्पट झालेली आहे. म्हणजे मक्याचा भाव काय झाला मग 500 रुपये. तर हे साधं सूत्र होतं की ह्या रेटला फार मोठ्या प्रमाणावर स्टॉक होतील. मार्केट कधी कधी मंदीमध्ये जेव्हा जातो, तर मंदीमध्ये जाऊन त्याला व्ही शेप रिकव्हरी म्हणतात. तर मंदीत जाऊन किंवा यू म्हणजे जो इंग्रजीचा जो यू आकडा असतो, तो यूच्या जो तळात असतो, तो तळात तो बराच दिवस थांबतो, त्याला कन्सॉलिडेशन म्हणतात. आपल्याला माहित असतं की हे वरती जाणार आहे, कारण त्याची ती किंमत नाहीये मुळात. काही कारणं होती त्यावेळेला डिसेंबरमध्ये की कॅरीओव्हर स्टॉक आपले जुने खूप शिल्लक होते. 2020 मध्ये कोविड होता. कोविडमुळे पोल्ट्री अडचणीत आला. कोंबड्यांनी कमी मका खाल्ला, कारण माणसांनी कमी कोंबड्या खाल्ल्या, कारण माणसांना कोविड खात होतं आणि कोविडची धास्ती जास्त खात होती. तर उरला मका खूप. त्या उरलेल्या मक्याचा भार होता. नवीन खरीप पिकला, त्या खरीपाचा भार होता. पण त्यावेळेला भारतातला मका इतका स्वस्त झाला की युक्रेन, अमेरिका सारख्या स्पर्धक देशांच्या तुलनेत पहिल्यांदा 200 ते 300 रुपयांनी स्वस्त आपण एक्सपोर्ट करायला लागलो डिसेंबर पासनं. आणि 2013-14 नंतर भारताच्या इतिहासातला जवळपास सगळ्यात सर्वाधिक अशी उच्चांकी मका निर्यात होण्याच्या मार्गावर आपण आहोत, की आपण आतापर्यंत 14-15 लाख टन मका एक्सपोर्ट केलाय. अजून 3-4 लाख टन एक्सपोर्ट होईल. 17-18 लाख टन एवढा मका आपण एक्सपोर्ट करणार आहोत. याचा अर्थ काय की माल स्वस्त असताना त्याला एक्सपोर्टची पडतळ आली आणि खूप माल देशाबाहेर निघून गेला, आणि तो निघून गेल्यानंतर बाजार नंतर उंचावणार होता, जसा तो आता उंचावला. तर
याला आमच्या भाषेत कमोडिटीचं एक बॅलन्स शीट म्हणतो आम्ही साधं, की ज्याच्यामध्ये एकूण सप्लाय किती आहे, आपली मागणी किती आहे आणि शिल्लक किती राहणार. शिल्लकीचा दबाव जेवढा जास्त तेवढा बाजार दबावात. तर 20-21च्या बॅलन्स शीट मध्ये ऑक्टोबर सप्टेंबर मध्ये मकाची शिल्लक कमी राहणार, त्यामुळे मक्याचा बाजार हळूहळू पूर्ववत होणार आणि तो बरोबर आता 1600 पर्यंत आला. जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आपल्याकडे 15 नोव्हेंबर नंतरच पहिलं पीक येतं. तर त्या काळात अजून 200-300 रुपयाची वाढ त्याच्यात. रबीत जे लोक आता मका काढतील त्यांनी घाई न करता हळूहळू मका विकला तर जुलै मध्ये ऑगस्ट मध्ये सप्टेंबर मध्ये आणखीन चांगले रेट भेटणार आहेत. त्याचं प्रमुख कारण अजून सुद्धा जागतिक बाजाराच्या तुलनेत आपण 200 रुपयांनी स्वस्त आहोत. म्हणजे आज जर मला तुम्ही विचारलं क्रूड ऑइल आपण जागतिक बाजारापेक्षा स्वस्त विकतो का, नाही विकत, मग मका का विकायचा आपण. पण आपल्याला हे माहित नाही आता फार्मर्सना. त्याला घाई असते, ठेवायला जागा नसते, त्यामुळे तो बिचारा विकतो. ज्यांना थांबवायचं असेल ते थांबू शकतात, कारण बँकेत ठेवण्यापेक्षा नक्कीच चांगले पैसे मिळतात नुसतं ठेवल्याने. तर एक्सपोर्टेबल सरप्लस संपल्यानंतर कुठल्याही कमोडिटीचे बाजारभाव डोमेस्टिक फंडामेंटल्सवर चालतात. जसं सोयाबीनची आजची एक्सपोर्ट प्राइस 4500 आहे, पण आपला खूप जास्त एक्सपोर्ट होऊन गेला 3-4 महिन्यामध्ये, सरप्लस संपला, त्यामुळे बाजाराने दुर्लक्ष केलं जागतिक मार्केटकडे आणि 1000 रुपयाची तेजी आणखीन ऍड केली, म्हणजे 5500. हे थोडेसे बारकावे आमच्यासारख्या लोकांचं कामच असतं याचा अभ्यास करणं. आम्ही कधी पण अवेलेबल आहोत. फक्त मला जो विषय दिला त्याच्या अनुषंगाने सांगतोय की बाजारभाव कसे ठरतात किंवा त्याचे घटक काय असतात त्याला प्रभावित करणारे. तर ही सगळी प्रक्रिया यामागे आहे. आणि जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की आपण शेतकऱ्यांना काय सांगू शकतो. यावर्षी महाराष्ट्रातलं मक्याखालचं जे क्षेत्र असेल ते कमी होणार आहे असं माझं निरीक्षण आहे. सोयाबीन तूर क्षेत्र वाढणार आहे. त्याचं कारण तुम्ही सुद्धा सहमत असाल, तुम्हाला माहिती आहे त्याचे रेट काय चाललेत आता. क्षेत्र कमी होणार म्हणजे मका महाराष्ट्रातला, उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशात 90% मका तिथंच पिकतो आपला. आणि सांगली आपला पण बेल्ट आहे, सांगली कोल्हापूर. पण जो मेन बेल्ट आहे तापी काठ डावा उजवा आणि गिरणा काठ उजवा, म्हणजे मी ह्या गिरणापासून चालायला सुरुवात करून तापीपर्यंत गेलोय, असा सगळा मका माझ्या डोळ्यांनी पाहिलाय. त्यामुळे उगीच असं काही हवेत मी सांगत नाहीये. म्हणजे तुमची जी आकडेवारी असते कृषी विभागाची ती कधी कधी ग्राउंडवर जाऊन थोडंफार क्रॉस चेक आम्ही पण करतो आणि बरोबर असते, फार काही चुकत नाही. जरी आपण अंदाजे देत असतो तरी आपला अंदाज इतका पण काही चुकत नाही की गावाच्या क्षेत्रापेक्षा आपलं काही क्षेत्र कधी जास्त होत नाही. मला काय म्हणायचं असेल ते तुमच्या लक्षात आलं असेल की जनरली आपली आकडेवारी पण बऱ्यापैकी मॅच करते सगळ्या गोष्टींना. आणि मक्याचा मुद्दा असा आहे की खानदेशमध्ये खास करून जालना आणि औरंगाबाद मध्ये सोयाबीन वाढणार आहे यावर्षी. त्यामुळे मक्याखालचं क्षेत्र थोडं कमी होईल. आणि मक्याखालचं क्षेत्र का कमी होईल, कारण मागचा रबी खरीप हे दोन्ही मंदीत गेलेत शेतकऱ्यासाठी, त्यामुळे थोडं कमी होईल. म्हणजे सप्लाय कमी राहणार आहे पुढच्या वर्षी मक्याचा. मग मी असं म्हणेल की मका तुम्ही जेवढा लावतात तेवढाच लावा दरवर्षी. कदाचित असं होऊ शकतं की सोयाबीन पेक्षा सुद्धा मक्याला जास्त बाजारभाव राहू शकतो, म्हणजे तुलनेने पर एकरी उत्पादनाच्या हिशोबाने सांगतोय मी यंदा. कारण हे बघा, 1 एकर मका लावला, 1 एकर सोयाबीन लावला, पैसे किती मिळाले. हे एक समीकरण कदाचित पुढच्या वर्षी मक्याच्या बाबतीत पॉझिटिव्ह ठरू शकतं, कारण 18 महिन्याच्या दीर्घ मंदीनंतर मका तेजीच्या दिशेने चालायला लागलाय आणि आत्ताच आपण ते पीक लावणार नाहीये आणि तेजीतलं पीक लावणार आहे सोयाबीन.
तर सोयाबीन हे जर तेजीतलं पीक लावलं तर ते मंदीत निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचं कारण वर्ल्ड वाईड सोयाबीनचं क्षेत्र वाढतंय. डिमांड आहे सोयाबीनला, पण अल्टिमेटली डिमांडच्या तुलनेत सप्लाय किती जास्त आहे त्याच्यावर बाजारभाव ठरतात, जास्त किंवा कमी. कोणत्याही पिकाच्या सप्लाय डिमांड मध्ये एक आदर्श थोडासा ताण असला तरच पिकाला चांगला भाव मिळतो. उदाहरणार्थ तूर, मी कडधान्यांकडे येणार आहे. तर बाजारभाव ठरवण्याच्या घटकामध्ये तिसरा महत्वाचा घटक जो आहे की शेतकऱ्यांच्या लागणींचा जो कल आहे, कोणत्या वेळेला शेतकरी कोणतं पीक लावतो, तेजी मंदीचे सायकल. थोडक्यात तेजी मंदीचे सायकल. एखादं पीक जर दीर्घ मंदीत असलं तर शेतकरी ते लावत नाही आणि त्यामुळे नंतर ते तेजीत येतं. किंवा एखादं पीक खूप तेजीत असतं तेव्हा शेतकरी त्याच्यावर खूप जास्त पीक क्षेत्र वाढवतो आणि ते नंतर मंदीत जातं. याला तेजी मंदीचं सायकल म्हणतो. हे फलोत्पादन पिकांमध्ये फार करेक्ट ठरायला लागले अलीकडे, की त्याचे वेगळे स्टडीज आहेत, म्हणजे त्याच्याकडे आपण नंतर जाऊ. पण तेजी मंदीचं सायकल फार महत्वाचं असतं कोणत्याही पिकामध्ये. तर ते सायकल ओळखणं पण फार गरजेचं असतं आणि ते ओळखता येतं. थोडाफार आपला विवेक जर आपण वापरला तर त्याच्यात काही फार आपल्याला कमी अधिक क्षेत्र करता येतं. 2018 मध्ये मी जे सांगतोय, मी आता जेही सांगतोय ते मला अनुभव मिळालेले त्याच्या आधारावरच सांगतोय, पुस्तकातली एकही गोष्ट नाही. आणि कुठलाही सिद्धांत जर प्रात्यक्षिकातनं अनुभवाला आला तरच खरा मानावा. 2018 मध्ये आणि मी पण जेव्हा लिहितो सांगतो केव्हा की मला जेव्हा पूर्ण आत्मविश्वास असेल तरच या गोष्टी आपण त्याशिवाय नाही सांगू शकत. तर सल्ला जेव्हा अल्टिमेटली देतो आपण फायनल, 2018 मध्ये मी एकदा असा प्रयोग केला की मका लावा रबीमध्ये असं आव्हान केलं होतं आणि खरीप कांदा कमी करा थोडा, असं अपील केलं होतं. कांदा लावू नका असं नाही म्हटलं मी, थोडा कमी करा आणि मका क्षेत्र असल्यास मका लावा. तर बरोबर 2019 मध्ये जानेवारी फेब्रुवारी आणि 15 मार्च पर्यंत प्रचंड मंदी होती. म्हणजे लेट खरीप कांदा खूप 2 आणि 3 रुपयाला गेला आणि मका मात्र 1800 रुपयाला गेला. तेव्हा एका शेतकऱ्याने माझी जी जुनी पोस्ट स्क्रीनशॉट केला आणि मी लाभार्थी आणि कांद्याचे भाव आणि मक्याचे भाव टाकून ते व्हायरल केलं होतं. तर सांगण्याचा मुद्दा असा की या सगळ्या गोष्टी आपण पडताळून शेतकऱ्याचा फीडबॅक आल्यानंतरच मी तुम्हाला सांगतोय. मी कॉर्पोरेटला काय ऍडवाइस करतो तो वेगळा मुद्दा आहे. तर ज्याच्यावर माझं घर चालतं त्याच्याविषयी नाही बोलत मी, शेतकऱ्यांविषयी बोलतोय. तर आपल्याला तेजी मंदी ओळखता येते, कायमच नाही ओळखता येतं, परंतु जर आपण थोडं बारीक निरीक्षण ठेवलं तर आपल्याला कळतं की कोणतं पीक तेजीत जाते, मंदीत जाते. आकडेवारी, थोडा डाटा प्राथमिक आपल्याला तपासून सांगता येतं. तर अशा प्रकारे तेजी मंदीचं सायकल आपण त्याची चर्चा केली. मी मला वाटतं एक अर्धा तास झालाय. मला थोडस 5 मिनिटं मी यासाठी तुमच्याशी बोलणार आहे की परत आपण पुढचा टप्पा मी सांगेल त्याच्यात आणखीन इंटरेस्टिंग गोष्टी, थोड्या ग्लोबल गोष्टी आहेत त्या. तर मी पोचतोय की नाही तुमच्यापर्यंत का मग वन वे चाललंय सगळं मला काही कळत नाही. तर मी 5 मिनिटं थांबतो आणि थोडस एखादा प्रश्न असेल तर आपण बोलून मग पुढचे मुद्दे मी जाईन. मुद्दाम मी मध्ये थांबलोय, मला फक्त प्रोटीनचा किती असर आहे तेवढा चेक करायचा आहे. कमी डिफिशियन्सी आहे की योग्य आहे असं. तर संयोजक सरांना माझी विनंती आहे आहेत की आहेत बऱ्यापैकी कोणा आहेत सर. हा बरोबर. बरोबर. नाही काही नाही, सहज आपण गप्पा मारतोय. हे बघा, आपण काय, मला आपण थोडं इन्फॉर्मल ठेवूयात, असं काही नाहीये असं. येस सर, मीही येस सर. तुमच्यासारखाच एक आपल्यासारखाच एक बांधावरच काम करणारा माणूस आहे. फक्त मला असं म्हणायचंय की थोडंसं वेगळं शिक्षण असतं त्यामुळे काही गोष्टी वेगळ्या बोलण्यात येतात. तर मला असं म्हणायचं की काहीतरी कोणीही एखादा दुसरा प्रश्न विचारावा, म्हणजे आपल्याला, मला जरा बरं वाटेल, आवाज पण मला जरा ऐकायला मिळेल असं.
काय फीडबॅक असतील तर जरूर येऊ द्यात. थोडस सरांच्या आव्हानाला जरा सध्या मका सोयाविषयी मी जे बोललो ना, तर तुम्हाला मका सोयाचं मार्केट विषयी मी आत्ताच बोललो आपल्याशी. तर आपल्याला जर काही वाटलं असेल, याच्यात काही नाही समजला असेल मुद्दा आतापर्यंतच्या विवेचनातला, तर तो विचारावा असं मला वाटतं. सर सोयाबीन मध्ये जे काही रेट आपल्याला म्हणजे थोडंसं प्रॉमिसिंग वाटतात, पण मक्याच्या संदर्भात ते चित्र इतकं हे वाटत नाहीये. मक्याचं प्रोडक्शन बरोबर. वाढतंय, सगळ्याच गोष्टी आहेत तरी सुद्धा, हो, आणि कन्झम्पशनही त्या पद्धतीनं पोल्ट्री फीड आहे, अॅनिमल फीड मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मका जातोय, स्टार्च इंडस्ट्रीमध्ये मका जातोय. खरंय खरंय. तरी सुद्धा मक्याच्या रेटच्या संदर्भामध्ये एवढं प्रॉमिसिंग अजून वाटत नाही. आता वास्तविक मक्याचा रेट थोडस म्हणजे सोयाबीनच्या तुलनेमध्ये थोडस अजून अपडेट व्हायला पाहिजे होता. बरोबर. मक्याचे रेट का वाढले नाहीत त्याचं, आणि मक्याचे रेट खूपच मंदीत होते गेली 12 ते 15 महिने. हो, मार्च म्हणजे मागच्या कोविडच्या बातमीपासून मक्याची मंदी सुरू झाली आणि खूपच कमी, मक्याला 2,000 रुपयेच भाव भेटला पाहिजे. 1850 सपोर्ट प्राइस आहे, पण 2,000 रुपये भाव भेटला तर परवडतो मका शेतकऱ्याला किमान. अगदी तुमचा बरोबर. प्रश्न मी असा घेत बरोबर. तर तुमचा प्रश्न मी असा घेतला की भाव का कमी मिळाले मक्याला सोयाबीनच्या तुलनेमध्ये. तर मक्याचा जो मागचा शिल्लक मिळून आणि यंदाचं उत्पादन मिळून जी अवेलेबिलिटी होती, मक्याची उपलब्धता, ओके, तर ती मागणीपेक्षा जास्त होती. यस सर, यस सर. आणि किती होती तर बघा, मागचा जवळपास 3 ते 4 मिलियन टन म्हणजे 30-40 लाख टन मागचा कॅरीओव्हर, आणि या वर्षाचं जे खरीपातलं आपलं गव्हर्नमेंटचं एस्टिमेट आहे तर ते 200 लाख टन आहे. प्रायव्हेट, मी गव्हर्नमेंटच्या हिशोबानेच बोलतो आता, प्रायव्हेटचं नाही बोलत. प्रायव्हेट एस्टिमेट वेगळे असतात, गव्हर्नमेंटचे वेगळे असतात. तर गव्हर्नमेंट एस्टिमेट नुसार 2 लाख टन खरीपातलं उत्पादन आपलं, माफ करा 2 कोटी टन, 200 लाख टन मक्याचं, आणि मागचा शिल्लक साठा 30-40 लाख टन, असं मिळून 250 लाख टन किंवा 2.5 कोटी टन हा जो सप्लाय होता आपल्याकडे. आणि आता रबीचा आपल्याकडे जवळपास 90 लाख टनाचा, 80 ते 90 लाख टनाचा सप्लाय येणार आहे एप्रिल पासनं. तर असं मिळून जे 300 लाख टनाची जी अवेलेबिलिटी होत होती आपल्या भारतामध्ये सगळी, बरोबर, 300-350 लाख टनाची, तर ती डिमांड पेक्षा 15 ते 20% एक्सेस होत होती, ती जास्तीची होत होती. मी जसं म्हटलो की तो ताण पडला नाही, जसा सोयाबीन मध्ये ताण पडला. की सोयाबीन मध्ये आपल्याकडे 100 लाख टनाचं प्रोडक्शन आहे, प्रायव्हेट एस्टिमेट्स आणि गव्हर्नमेंट एस्टिमेट्स आहेत 130 लाख टन. तर सोयाबीन मध्ये तो एक ताण निर्माण होता की मागणीच्या तुलनेत पुरवठा थोडा असा संतुलित होता, एक्सेस नव्हता, पुरवठा वाढ, सप्लाय गलट नव्हता. त्यामुळे सोयाबीनला जास्त भाव मिळाला. मागणी पुरवठ्याच गणित काम करतंय याच्यामध्ये. पण आता हे चित्र बदलणार आहे असं माझं मत आहे. त्याचं कारण आपण खूप माल बाहेरच्या देशांना देऊन टाकला, म्हणजे एक्सपोर्ट करून टाकला, आणि एक्सपोर्टचा माल रिटर्न येत नाही. तर जून जुलै पासून मका हळूहळू तेजीच्या दिशेने आणखीन जाईल. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये मक्याचे रेट 1800 पर्यंत होतील. म्हणजे आता जळगावच्या किंवा तुमच्या आपल्याकडे सुद्धा उजनीच्या बेल्टमध्ये, कोल्हापूर सांगलीमध्ये पण होतो मका. आपल्याकडे गुरांसाठी जास्त होतो. म्हणजे आपल्याला बऱ्याच मित्रांना माहिती असं म्हणून सांगतो की इंडस्ट्रीयल ग्रेडचा जो मका असतो तो जास्त नाशिक आणि औरंगाबाद जालना जिल्ह्यात होतो, म्हणजे पोल्ट्रीला चालणारा. तर जर एखाद्या शेतकऱ्याकडे जर रबीचा मका त्याने केला असेल, समजा असं म्हणूया आपण की चोपडा, आपलं माफ करा 40 गाव आहे, किंवा तिथे आता त्या परिसरात जास्त मका असतो जळगाव जिल्ह्यामध्ये, तर तो शेतकऱ्याने जर 14% 13% मॉइश्चरचा मका जर आज 1400-1500 असेल समजा, आणि तो जर थांबला तर जुलै ऑगस्ट पर्यंत जर त्याने वेअरहाऊस मध्ये ठेवला तर थोडेसे रेट वाढू शकतील, चांगले वाढतील, म्हणजे 300-400 रुपयांनी वाढतील. म्हणजे तर ही परिस्थिती मक्यात का होते, कारण सप्लाय डिमांड मधला जो ताण होता तो ताण आता निर्माण व्हायला लागला इथून पुढच्या काळामध्ये. कारण माल बांगलादेशला आपण 10 लाख टन एक्सपोर्ट केला, नेपाळला 4 लाख टन केला, व्हिएतनाम, मलेशिया, जर्मनी, जपान हे लोक आपल्याकडे नॉन जीएमओ सेगमेंट म्हणून मका घेतात. तर आपला खूप चालला गेला मका बाहेरच्या देशामध्ये. त्यामुळे तो जो ओझं जे होतं, ओझं कमी झालेलं आहे थोडक्यात.
आणि ते ओझं आता त्यामुळे बाजार इथून पुढे बरा राहील. तर तुमचा प्रश्न बरोबर होता. सोयाबीनच्या तुलनेत मक्याला कमी रेट मिळण्याचं हे जे कारण होतं, तर हे साधारणपणे होतं. तर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आंतरराष्ट्रीय परिस्थिती कशी, एक उदाहरण देतो मी की आंतरराष्ट्रीय राजकारण सुद्धा शेतमालाचं बाजारभाव कसं ठरवतं. तर इराण आणि अमेरिका या दोन देशामध्ये अण्वस्त्र करारावरनं नेहमी संघर्ष सुरू असतो. इराणला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी अमेरिका आर्थिक निर्बंध लादते, ज्याला सँक्शन्स असं आपण वाचतो म्हणतो. तर अमेरिका ज्या वेळेला इराणवर आर्थिक निर्बंध लादते, त्यावेळेला इराणला सोयाबीन मिळणं अमेरिकेकडनं फार अवघड होतं. सोया DOC. त्यामुळे इराण एकाएकी भारताकडे डिमांड करतो आणि भारतातले भाव थोडेसे पडतळ वाढते, उंच चालतात. म्हणजे अमेरिका आणि इराणच्या भांडणाचा भारतीय शेतकऱ्यांना लाभ होतो. तर अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय समीकरण सुद्धा शेतमालाच्या बाजारभाव ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये कारणीभूत असतात. अलीकडच्या काळामध्ये मलेशिया, तुम्ही वाचलं असेल की थोडासा राजकीय मुद्दा आहे, पण काश्मीर प्रश्नावरनं मलेशियाने एक कॉमेंट केली होती आणि भारताने मलेशियाकडनं पाम तेल कमी घ्यायचं आणि इंडोनेशियाकडनं जास्त घ्यायचं असं स्ट्रॅटेजी ठरवलेली. तर त्याचा मलेशियाला फटका बसला. किंवा पाम तेल जर खूप स्वस्त आयात केलं तर आपल्याकडच्या तेलबियांना बाजारभाव मिळत नाही चांगला. म्हणून पाम तेल जास्तीत जास्त आयात शुल्क त्याच्यावर आकारून ते कमीत कमी कसं येईल भारतात, हे धोरण भारतीय गव्हर्नमेंट, भारतीय सरकार ठरवत असतं. त्यामुळे आयात निर्यात विषयक धोरणं हे कुठल्याही शेतमालाच्या बाजारभावाचा कल ठरवण्यामागे फार मोठा रोल असतो त्याचा. कांद्यासारखं उदाहरण नाही याच्यामध्ये चांगलं. तर कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्याने डिसेंबर महिन्यामध्ये मागच्या वर्षी शेतकऱ्यांना जिथं 5,000-8,000 भाव अपेक्षित होता, तिथं तो 3,500-4,000च राहिला. म्हणजे चाळीत ठेवलेल्या कांद्याला एक्सपोर्ट बंद केल्याने जो उठाव मिळायला पाहिजे होता डिसेंबरमध्ये, तो मिळाला नाही. आता आपला काही हा राजकीय कार्यक्रम नाहीये, पण एक्सपोर्ट बंद केला तर त्या कमोडिटीचा एक आउटले, बाहेर जाण्याचा मार्ग बंद होतो आणि ती साचून राहते आणि पर्यायाने त्या पिकाचे बाजारभाव पडतात. हे गव्हर्नमेंटला यावर्षी लवकर कळाल्याने लवकर एक्सपोर्टवरचा बॅन हटवला जानेवारीतच. आणि जानेवारी-फेब्रुवारीमध्ये 77,000 टन आपला एक्सपोर्ट झाला कांदा. आता मार्च पासून आणखीन जोरात एक्सपोर्ट होईल. मार्च, एप्रिल, मे समजा
या 3 महिन्यात 10-12 लाख टन जर एक्सपोर्ट झाला कांदा, तर पुढे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरला कांद्याला बरे रेट भेटतील. ऑक्टोबर पासून नवीन पीक येईल. तर तुम्ही सहमत असाल की आयात निर्यातीचे धोरण शेतमाल बाजारभाव ठरवण्यामध्ये फार महत्वाचे असतात. स्वस्त आयाती केल्या तर देशांतर्गत आत्मनिर्भरता किंवा स्वावलंबन यात अडथळे येतात. उडीद 4 लाख टन उडीद आयात करणार आहे आता गव्हर्नमेंट. तूर डिसेंबरमध्ये 4 लाख टन आयात केली. जर डिसेंबरमध्ये 4 लाख टन उडीद आयात नसती झाली, तर जानेवारी पासून येणाऱ्या मालाला 6,000 ऐवजी 8,000 रुपये भाव भेटला असता तुरीला. हे मी डिमांड सप्लाय प्रोडक्शन याच्या कॅल्क्युलेशन वरनं सांगतोय तुम्हाला. मग का सरकार शेतकऱ्याला जर 2,000 रुपये रेट मिळाले आणि डाळीचे भाव 150-200 झाले तर काय बिघडत नाही फारसं. गव्हर्नमेंटला वाटलं तर गव्हर्नमेंट रेशनिंग थ्रू विकू शकते सबसिडाइज रेटमध्ये, पण एक्सपोर्ट इम्पोर्ट का करायचा स्वस्त? जर आपल्या देशाची गरज भागेल एवढा जर पुरवठा आहे देशामध्ये, तर आणखीन जास्तीचा इम्पोर्ट का करायचा? परत हा राजकीय विषय आहे. शेतकऱ्या प्रशिक्षणाच्या विषयाला धरून मी बोलतोय की आयात निर्यातीच्या धोरणांमुळे बाजारभाव पडतात किंवा वाढतात. प्रतिकूल जर धोरणं असली तर. जर आपला म्हणजे याच्यामध्ये शेतकऱ्यावर अन्याय होतो हा आपल्या याचा विषय नाही, परंतु शेतकऱ्याला जर बाजारभाव नाही मिळाला तर ते पीक लावत नाही. उद्या जर आपला 7वा वेतन आयोग कमी झाला आणि तो 3ऱ्या-4थ्याच वेतनाप्रमाणे करणार नाही, तर शेतकऱ्याला चांगला बाजारभाव मिळणं हे वेतन आयोगासारखं असतं. महागाईप्रमाणे त्याला बाजारभाव भेटला पाहिजे ना. मक्याचा बाजारभाव 1000 म्हणजे 2010ला जेवढे पगार होते तेवढे भाव जर भेटले, आता महागाई दुप्पट झाली तर कसा मका लावेल तो? शेतकऱ्यांनी एखादं पीक कमी लावणं हा घटक सुद्धा त्या पिकात तेजी आणण्यास कारणीभूत ठरतो. आणि शेतकरी पीक का कमी लावतो? कारण तुम्ही स्वस्त आयाती करून त्याचे भाव पाडले असतात. 2020 मध्ये 3 लाख टन मका गव्हर्नमेंटने आणला होता. एवढ्या वातावरणात सुद्धा पण केलेली. शेतकऱ्याकडे एक बोट दाखवताना 3 बोट आपल्याकडे असतात, ही अशी प्रशिक्षणाच्या ला धरून सांगतोय मी की शेतकरी ते पीक कमी लावतो कारण त्याला पैसे मिळत नाही, तो त्रासून जातो. तर शेतकऱ्याचा सायकोलॉजिकल कल पिकांकडे पाहण्याचा हा एक अभ्यासाचा विषय आहे. शेतकरी तूर जास्त लावणार जर तुरीत पैसे, तर आम असतं की कमी जास्त आपण ऍडवाइजरी देऊ शकतो की खूप पण जास्त नका लावू, किंवा मागच्या वर्षी 2 एकर लावली असेल तर पण आज त्याला जे म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की आधारभाव आपलं गव्हर्नमेंट देतं हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आधारभाव की त्याचं शोषण नको व्हायला शेतकऱ्याचं. त्याने 4,000ला विकल्यावर नंतर 8,000 रुपये रेट होतो. म्हणजे ज्याची शेती नाही तो फक्त स्टॉक करतो. अख्खं देशातलं निम्म क्रॉप ते स्टॉक करतात आणि फक्त स्टॉकवर डबल पैसा होतो. मग हे शोषणच आहे ना शेतकऱ्याचं. अशा केसमध्ये गव्हर्नमेंट जर मध्ये आलं, नाफेडच्या थ्रू त्यांनी ती खरेदी केली, तर सट्टेबाजी कमी होते, त्याला सपोर्ट प्राइस पण मिळते, भाव कृत्रिमरित्या थोडे उंच होतात. सीजनल सप्लाय ज्याला म्हणतो आपण, विशिष्ट हंगामात देशाच्या एकूण मासिक गरजेपेक्षा जास्त आवक होत असते, कारण शेतकऱ्याकडे ठेवायला जागा नसते. अशा वेळेला गव्हर्नमेंटचा सपोर्ट प्राइसचा मेकॅनिझम जर नाही मध्ये आला तर त्याला भावच नाही मिळणार. म्हणून
सपोर्ट प्राइस हा शेतमालाच्या बाजारभाव ठरवण्यामधला सगळ्यात मोठा घटक आहे. हे एक्सटेन्शन ऍक्टिव्हिस्ट म्हणून, कार्यकर्ते म्हणून, एक प्रशासनाचा किंवा एक सरकारी तंत्राचा भाग म्हणून आपल्याला मान्य केल्याशिवाय पर्याय नाहीये. आधारभाव हा शेतकऱ्याला त्या त्या पिकामध्ये एंगेज ठेवण्यासाठी फार महत्वाचा घटक आहे. सरकारी धोरणं विषयी आपण बोलतोय गेली 15 मिनिटं. त्याच्यामध्ये आयात निर्यात धोरणं आणि आधारभाव. त्याच्या आधी आपण इंटरनॅशनल राजकारण असे 3 मुद्दे आपण कांदा, उडीद म्हणजे कडधान्य यांच्या उदाहरणातनं आपण समजून घेतलं. तुम्ही म्हणाल डबल डबल केव्हा झालेलं आहे, की यावर्षी सुद्धा 3800 भाव सीझन मध्ये होता सोयाबीनचा आणि आज 5500 आहे. 3800 शेतकऱ्यांनी विकलंय ऑक्टोबर मध्ये, नोव्हेंबर मध्ये. तर आज क्विंटल मागे 1700 रुपयाचा तोटा त्याला आहे समजा. त्याच वेळेला जर आधारभावाची व्यवस्था असली, आज फायदा आहे. कधी कधी चण्यात, जसं चना मागच्या वर्षी गव्हर्नमेंटने 4850 ला घेतला आणि नंतर 5500 भाव झाला होता. विकता आला नाही ही गोष्ट वेगळी. काही नाही की गव्हर्नमेंटला तोटा होतो आधारभाव खरेदीत. 900 रुपयाची खरेदी होती नाफेडची कांद्याची, 5000 रेट. मग नाफेड तर फायदा द्यायला पाहिजे, पण आपल्याला काही सवयी लागल्या आहेत आपल्या व्यवस्थेमध्ये. नाफेडचा 40% कांदा घटला, 40% घटत नाही क्वालिटी कांदा कधी. आपल्या प्रशिक्षण विषय नाही, पण फायदा होतोय हे तुम्हाला सांगायचंय. गव्हर्नमेंटने आधारभावाने खरेदी केल्याने तोटाच होतो असं नाही, गव्हर्नमेंटला फायदा पण होतो, कारण गव्हर्नमेंट स्टॉकिस्ट होतं परत कांद्याचं उदाहरण दिलं, 900 रुपयाची खरेदी 5000 रुपयाला झाली तरी नाफेडला तोटा आहे. आता तो तोटा काय आहे ते त्याचं उत्तर तुम्हाला मिळालंय तुमच्या मनातल्या मनात. ते आपण ऑन रेकॉर्ड आणायची काही गरज नाही. असं काही गोष्टी आहेत आपल्या व्यवस्थेमध्ये, म्हणजे स्ट्रक्चरल सुधारणा आहेत आपल्या कामकाजामध्ये. मला तुम्हाला एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून, आपण पण शेतकऱ्याशी संबंधित आहात, मला सांग की वेअर हाऊसिंग ही अत्यंत एक परिपूर्ण अशी विद्याशाखा आहे अभ्यासासाठी सुद्धा. अमेरिकेतली कारगिल नावाची कंपनी 150 देशांमध्ये काम करते आणि एखाद्या देशापेक्षा ती अन्नधान्यांमध्ये, त्या देशातल्या अन्नधान्यांच्या तुलनेत. तर त्या कारगिलकडे एक कौशल्य आहे, क्वालिटी मटेरियल घेणं, त्याचे स्टँडर्ड ठरवून त्याचा स्टॉक करणं, त्याचं कोलॅटरल, फायनान्स, फ्युमिगेशन, विक्री, एक्सपोर्ट, हे तंत्र, हे जे व्यावसायिक कौशल्य आहे ते गव्हर्नमेंटकडे नसतं. कमोडिटी, इन्व्हेंटमेंट, हँडलिंग, सेल्स. म्हणून आपल्या आधारभावाच्या खरेदीमध्ये प्रॉब्लेम येतात आणि ह्या गोष्टी संसदेत अधिकृतरित्या मंत्र्यांनी सांगितलेल्या आहेत ना. म्हणजे असं काही नाहीये की मी काही आपल्या कार्यक्रमाच्या बाहेर सांगत नाही. तर प्रशासकीय ढाचा सुधारला तर पिकांना चांगले भाव मिळतील. ज्या ज्या देशांचा प्रशासकीय ढाचा वीक आहे, बाजारभाव डिप्रेस होतात, मंदीत जातात बाजारभाव, आणि पैसेवाले धन्नासेठ लोक पैसे कमवतात. तर शेतकरी कसा पैसे कमवेल याच्यात, तर कमो आपण त्याला सांगू शकतो, करतात शेतकरी. मी स्वतः नाशिक जिल्ह्यातला आहे मूळचा.
आमची तिसरी चौथी म्हणजे पिढ्यानपिढ्या आम्ही कांदा करतो. मी स्वतः गिरणा काठवरचा आहे. आम्ही कधीही कांदा काढल्यानंतर लगेच विकलेला नाही. आमच्याकडे चाळींच्या व्यवस्था सबसिडीच्या स्कीम येण्याच्या आधीपासून आहेत. आणि मे मध्ये जर आम्ही माल हार्वेस्ट केला तर आम्ही जुलै जून नंतरच तो विकतो वर्षानुवर्ष. नाशिकला द्राक्ष, डाळिंब, कांदा आणि आता नवी पिढी सगळे हॉर्टिकल्चर क्रॉप्स करते. काळं वांग, तुमचं चिवा कारलं, सगळे नवीन प्रकार करताय पोरं आता. तर थोडा व्यापारी पद्धतीने विचार करायची नाशिकला सवय आहे. याचं कारण जवळ आहे, मुंबई जवळ आहे, इंदोरला जातो. त्यामुळे मुद्दा असा की शेतकऱ्याकडे जर त्याला मार्केट इंटेलिजन्स व्यवस्था आणि एक कल्चर तयार झालं तर त्यामुळे बाजारभाव चांगला मिळतो. म्हणजे मला सांगण्याचा मुद्दा असा आहे की स्ट्रक्चरल व्यवस्था म्हणजे माल ठेवायला शेतकरी कांदा विकतो, 40 नाहीत त्याच्याकडे. आता पुण्या मुंबईला फ्लॅट घेतला आणि पार्किंगला जागा नाही घेतली असं आहे ते. किंवा चाळ काय असते की पार्किंग असते ना मालाला, ती तात्पुरती पार्किंगची व्यवस्था नसली तर शेतीमालाला कमी भाव मिळतो, पॅनिक सेलिंग होते. तर ती पॅनिक सेलिंग टाळण्यासाठी मूलभूत अशी स्ट्रक्चरल व्यवस्था ज्याच्यामध्ये गोदाम, वेअर हाऊसिंग, धान्याची स्मॉल म्हणजे छोट्या प्रकारची गोदामं फार्म गेटला, क्लिनिंग, ग्रेडिंग, प्रायमरी प्रोसेसिंग, जसं ही साधनं जर नसली तर माल आपल्याला विकावा लागतो. म्हणजे सोयाबीन मध्ये जर 1% काडी कचरा काढला आणि त्याचं मॉइश्चर जर 10-12% आलं तर त्या सोयाबीनचा भाव म्हणजे फक्त मॉइश्चर 5-7 किलोचं मॉइश्चर कमी झालं, 1% काडी कचरा, तर उरलेला 95-96 किलो सोयाबीनला मिळणारा रेट किती जास्त चांगला असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी शेतमालाचा बाजारभाव ठरवण्यामध्ये फॉर्म्स म्हणूया आपण त्याला, किंवा मूलभूत पायाभूत किंवा संरचना ही फार म्हणजे महत्वाची गोष्ट आहे. पण आता आपण कृषी विभागाच्या माध्यमातून किंवा खरोखर कृषी विभागाच्या खूप चांगल्या गोष्टी येत नाही समोर. म्हणजे आजपर्यंत ज्या काही सक्सेस स्टोरीज आहेत, एक्सटेन्शनचं काम किती आवडीने तन्मयतेने लोक करतात. तर आपल्याकडे व्यवस्थेमध्ये फार चांगल्या गोष्टी आहेत, आपण करतो, परंतु काही गोष्टींमुळे ते झाकलं जातं. हा एक्सटेन्शनचा जो आपण प्रोग्राम करतोय आता, माझं असं म्हणणं आहे की याच्यातनं एक संदेश असा आहे की तेजी मंदी ओळखून शेतमालाचं नियोजन करता येतं आणि योग्य वेळी विकता येतो किंवा हा साधा संदेश आहे याच्यातनं. तर त्याने पैसा वाढतो शेतकऱ्याचा. त्यासाठी बाजारभाव ठरवणारे घटक, त्याचा अभ्यास करणारे आमच्यासारखे जे लोक असतात, तर त्यांची मदत 100% घेता येते. म्हणजे मी नंतर तुम्हाला मला तुम्हाला विनंती, जेवढे लोक आता 28 मेंबर आहेत, मला वाटतं 28 आणि 29, तर त्या मेंबर्सला माझी अशी विनंती की फेसबुकला जर तुम्ही असाल किंवा तुमच्या परिवारातले किंवा तुमच्या भागातले शेतकरी असतील तर त्यांना जरूर सांगा की दीपक चव्हाण नावाच्या फेसबुक आहेत ते व्यक्ती, त्याला तुम्ही पहा. म्हणजे मी ह्या गोष्टी लिहित असतो, कुठली फी न घेता फार्मरसाठी, आणि फोनवर पण असतो. हे मी यासाठी आवर्जून सांगतो की तुम्ही जरूर फॉलो करा मला फेसबुकला. तुमच्यांना सांगा, मुलांना सांगा, शेतकरी मित्रांना सांगा,
तर बाजारभाव ठरवणारे या घटकांबाबत आपण अवेअर करत असतो शेतकऱ्यांना, की एक्सपोर्टची डिमांड आली एखादी मोठी, किंवा एखाद्या देशात दुष्काळ पडला. आता ब्राझील अर्जेंटिनात दुष्काळ पडला तर आपल्याकडे भाव जास्त राहतात सोयाबीनला. अमेरिकेत काही झालं तर कॉटनला, किंवा गव्हाला, किंवा ऑस्ट्रेलियात जर काही प्रॉब्लेम झाला तर चण्याला. त्याचं वायदे बाजाराच्या सेशनमध्ये तर मी तुम्हाला थोडं काही लाईव्ह गोष्टी दाखवणार आहे त्याच्यात. तर ह्या सगळ्यांचा अभ्यास शेवटी शेतकऱ्याचं उत्पन्न किती वाढणार याच्याशी आहे. आपण जी काही चर्चा केली ती का करतोय मी, तर तुम्ही आणि मी आपण एकत्र जर विचार केल्याने शेतकऱ्याच्या खिशात किती पैसा जाणार आहे हा विषय आहे. सगळ्या कुठल्याही अभ्यासाचा विषय अंतिमतः त्यात शेतकऱ्याचं उत्पन्न वाढणार आहे की नाही, मी किती विद्वान आहे, मला किती समजतं आणि माझा किती अभ्यास आहे, कमी महत्वाचा आहे. म्हणजे मी नाही, कोणी असेल, पण मी अल्टिमेटली शेतकऱ्याचा किती फायदा करून देतोय, त्याच्या घरात किती पैसा पोहोचवतोय, हे जास्त महत्वाचं आहे. आणि जसं कांद्यामध्ये 2019ला मी जाहीररित्या असं लिहिलं होतं की कांदा विकण्याची घाई करून, मागे अभ्यास होता, 10 घटक असतील पण शेकडो शेतकऱ्यांनी माल ठेवला आणि त्यांना फायदा झाला. तर मी थोडासा तुमचा थोडा प्रिव्हिलेज घेऊन मी असं सांगेल की माझ्या आईवडिलांना जाऊन काही शेतकरी भेटलेत आणि त्यांनी जे काही सांगितलं हेतू सफल होतो. तर ह्या गोष्टी मी काय सांगतो की शेतकऱ्यांना ज्ञानाची, शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान विस्तार, इंटेलिजन्स या सगळ्या गोष्टी फार कळकळीने पोहोचवण्याची गरज आहे. या सगळ्या गोष्टी, आणि ते शक्य आहे, करता येतं आपल्याला. हळूहळू जसा जसा तंत्रज्ञान विकास होत जाईल तसं जसं शेतकऱ्यांची मुलं, आता सांगण्याचा मुद्दा असा आहे की भारतामध्ये ही विद्याशाखा बेसिकली कमोडिटी अनालिस्ट, म्हणजे एखाद्या पिकाचं मूलभूत अभ्यास, भाव ठरवणाऱ्या घटकांचा, एखाद्या पिकाचे होतात त्याचा एक मूलभूत अभ्यासाचं एक शास्त्र आहे. ते शास्त्र शिकणारे मुलं जेव्हा गावोगावी तयार होतील, किंवा जसं डॉक्टर झाला शेतकऱ्याचा मुलगा तर तो डॉक्टरी करतो, अशा प्रकारचे मार्केट इंटेलिजन्सचे डॉक्टर ज्या वेळेला तयार होतील त्यावेळेस कमी होईल. म्हणून बाजारभाव ठरवणाऱ्या घटकांमध्ये मार्केट इंटेलिजन्स ज्यांच्याकडे जास्त चांगलं, त्या लोकांनी मार्केटला इन्फ्लुएन्स केलेला आहे, मार्केटला प्रभावित केलंय, त्यांनी मार गाजवली. ह्या सगळ्या गोष्टी मी माननीय प्रिन्सिपल सरांना म्हटलं होतं की 1 तास मी बोलू शकतो या विषयावर. मी 1 तास 10 मिनिटं बोललोय. उद्या पण मी वायदे बाजारात. सर हरकत नाही, विषय तर एवढा इंटरेस्टिंग आणि एवढा याचा आहे हो की त्या हो हो विषयावरती जसं आता मी म्हणलात आता जस्ट 1 मिनिटापूर्वी की शेतकऱ्याला त्याच्या उत्पादित मालाला आपण प्रोडक्शन ओरिएंटेड खूप काम केलेलं आहे, परंतु जोपर्यंत आपण मार्केट इंटेलिजन्सच्या संदर्भामध्ये काम करत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं डबलिंग दी फार्मर्स इन्कम ही राज्य केंद्र शासनाची जरीचे धोरण असलं, जोपर्यंत मार्केट इंटेलिजन्स, केंद्र आणि राज्य शासनाच्या इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसीज, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फॉर फार्मर वेलफेअर ह्या जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्याच्या मालाला, उत्पादित मालाला आम्ही हमी भाव आणि त्याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी हे आमचे सर्व प्रयत्न अपुरेच पडणार आहेत. त्यामुळे हा अत्यंत महत्वाचा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तुम्ही इतक्या पोटतिडकीनं इतके अभ्यास पद्धतीने हे घटक मांडलेले आहेत. सर अजूनही तुम्ही म्हणजे 3:30 बरोबर. वाजेपर्यंत तुम्ही अजून अर्धा तास बोलू शकता सर, ते एवढा वेळ आहे आपल्याकडे, काही अडचण नाही सर. मी जरूर बोलू शकतो, मी येस सर, येस बोलणारच सर, आहे. येस, येस सर.
हा हा, म्हणजे जसं मी तुम्हाला बोललो, एक नंतर बाकी प्रश्न उत्तरे आपण घेऊयात, मी असं तुम्हाला म्हटलेलो. हो तर सर. मी मी मगाशी जे तुम्हाला बोललो, तर मला वाटतं जर तुमच्याकडे माझी स्क्रीन जर शेअर होत असेल, तर मला फक्त सांगा की हो झाली आहे असं. माझी स्क्रीन शेअर झाली का आपल्याकडे? अजून झाली नाही सर. स्क्रीन म्हणजे शेअर करा माझा सर. लॅप हा, स्क्रीन शेअर करतो, एकच मिनिट. हा, स्क्रीन शेअर झाली आहे का आता? नाही सर, झाली नाही अजून. अजून एक मिनिट, मी तुम्हाला पिन करतो नाही सर, का? बघूयात. एक नाही सर, अजून नाही. हा, माझ्याकडे थोडं इंटरनेट कमी झालं बहुतेक. हा, झाली सर, होते आता. होते का? हा, तुमची स्क्रीन शेअर झाली हा, आता व्हॉट्सअप दिसतंय का माझं? नाही सर, अद्याप नाही दिसत हा, आहे. व्हॉट्सअप दिसतंय का सर? हा. बरं बरं, व्हॉट्सअप हा. दिसायला लागल्यावर मला फक्त सांगा तुम्ही की दिसतंय. येस सर, येस सर, रिझ्यूम येस सर. युअर प्रेझेंटेशन. दिसलंय का व्हॉट्सअप? हा, व्हॉट्सअप दिसतंय दिसलंय सर. सर व्हॉट्सअप? हो हो. हा, हॅलो. हे हा बघा सर, सर, बोला. आता संदीप कोकाटे असं नाव बघा, बरोबर? हा, तर तिथे बघा, मला त्यांचा जो मेसेज आला होता की मी जे बोललोय ते खरं आहे खोटं आहे, म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की काही गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष जर दाखवल्या तर तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं होतं. तर बघा सर, इथे शेतकरी शेतकऱ्याने म्हटले बघा सर, 9/3/2021 ला मेसेज आलाय त्याचा. हा. आणि शेतकऱ्याने मला असं सांगितलं की मक्याचा फोटो पाठवलाय त्याने मला. हो हो, आणि दिसतोय सर सर. तुम्ही सांगितले होते मार्च मध्ये रेट सर तुम्ही सांगितले होते मार्च मध्ये रेट वाढतील म्हणून, त्यामुळे थांबलो डिसेंबर पासनं. येस सर, येस आहे, नमूद पुढे तो आहे. शेतकरी असं म्हणतो, होय. हो, तो म्हणतो त्यावेळेस 1100 रुपये रेट होता, आज 1600 रुपये रेट आहे. हो, वा, छान. 500 क्विंटल मका होती आणि हो. धन्यवाद सर, असं. येस सर, येस सर. तर मी हा, यासाठी मी हे आपल्याला प्रयत्न केला दाखवण्याचा छान की छान ज्या सर, एकदम गोष्टींचं आपल्याकडे डॉक्युमेंटेड पुरावे आहेत, निश्चित त्याच सर. गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि प्रमाण असल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचं, कारण मी एखाद्या कॉर्पोरेट कंपनीला सांगताना माझी भाषा लगेच कळते त्यांना, हो हो, पण निश्चित शेतकऱ्याला सर. समजून सांगणं थोडं अवघड असतं. बरोबर आहे सर. त्यामुळे तसंच मी आपल्याशी बोलत असताना मला मान्य आहे की काही गोष्टी तांत्रिक किंवा काही गोष्टी तेवढ्या पूर्ण क्षमतेने मी तुम्हाला कन्व्हिन्स करू शकलो नसेल तर तो दोष माझा आहे, कारण मला त्या लेवलला येऊन सांगता येत नाहीये. मी काही तसा शिक्षक नाही, म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही, आपल्याकडे 15 मिनिटं आहेत, तर मला जर प्रश्न काही आले तर मला थोडासा उत्साह येतो, आम्हाला काही प्रश्न आले तर बोलायला. हे जे काही मी विवेचन केलं त्या संदर्भात सोडून जर आणखीन काही यांनी प्रश्न विचारले तर मला कळेल की कितपत माझं म्हणणं पोहोचलंय ते. सर, हा सपोर्ट प्राइसच्या संदर्भातला हा नेहमीचा आपला विषय आहे. मिनिमम सपोर्ट प्राइसच्या संदर्भामध्ये याच्यामध्ये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन बेस हा जर आपण इश्यू जो पेंडिंग आहे, शेतकऱ्यांचं प्रत्येक वेळेस म्हणणं असतं की तुम्ही MSP डिसाईड करत असताना कॉस्ट ऑफ प्रोडक्शन हा विषय चर्चेत घ्यावा. मग MSP बरोबर मध्ये डिसाईड करत असताना कॉस्ट ऑफ बरोबर. प्रोडक्शन हा जर इश्यू आपण लक्षात घेतला तर त्यामध्ये थोडं शेतकऱ्यांचा बाजारभाव मिळण्यामध्ये हातभार होऊ लागू शकणार नाही का? बरोबर. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ठरवण्याच्या ज्या काही 2 पद्धती आहेत, थोडा तांत्रिक विषय आहे तो. बरोबर, आणि बरोबर. तांत्रिक विषयातला तो थोडासा ॲग्रो इकॉनॉमिक्सचा विषय आहे. आणि
मी ज्या क्षेत्रातला एक्सपर्ट आहे त्या संदर्भातच मी जास्त एक्सपर्ट अभ्यास करतो. एक्सपर्ट येस त्या सर. अर्थाने ओके नाही ओके. मी. येस सर. पण तुमचा जो मुद्दा होता तो प्रोडक्शन कॉस्ट ठरवण्याचं जे काही आता FL किंवा ज्या काही पद्धती आहेत त्यानुसार प्रोडक्शन कॉस्ट चा जो बेस आहे तर तो जास्तीत जास्त जर वास्तववादी तर तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे किंवा मलाही तसंच वाटतं की जेवढं प्रोडक्शन कॉस्ट आपण अचूकतेकडे नेत जाऊ तेवढं फार्मरला त्याचा फायदा होईल. आणि सपोर्ट प्राइस ठरवताना प्रोडक्शन कॉस्टचा बेस घेतला जातो असं जी काही पद्धत आहे असं सांगितलेलं आहे की प्रोडक्शन कॉस्ट किती आहे आणि सपोर्ट प्राइस किती आहे. मक्याला 1850 देताना त्यांचं म्हणणं की 1200-1300 ही याची कॉस्ट आहे म्हणजे प्लस 50% नफा असं सूत्र गव्हर्नमेंटने तांत्रिकदृष्ट्या गव्हर्नमेंटने जे काही गव्हर्नमेंट किंवा सरकारी तंत्र जे काही लिहितं ऑफिशियली रेकॉर्डवर त्या गोष्टी खरोखर एक ऍप्रिशिएबल आहेत. फक्त अंमलबजावणी होत नाही. म्हणजे आता मका शेतकऱ्यांनी आधारभावाच्या खाली विकला. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जे काही सगळे निकष लावून 1850 जो आधारभाव ठरवला त्याच्या खाली विकला आपण मका. आपला मका घ्यायला कोणी आलंच नाही ना असं. तर आधारभाव वरचा जो काही ट्रस्ट डेफिसिट जो आहे तो खूप गॅप आता तयार झालेला आहे आणि शेतकऱ्याचा या सगळ्या चर्चांवर थोडा विश्वास आता कमी झालेला आहे असं मला याच्यात म्हणायचं आहे. म्हणून मी म्हटलं की मका का लावणार नाही शेतकरी, कारण त्याला गॅरंटी नाहीये की 1850 मिळेल. हा मुद्दा मला जास्त प्रायोरिटीने वाटतोय की शेतकऱ्याचा विश्वास जिंकणं पीक नियोजनामध्ये फार गरजेचं आहे. आपल्याला नाही इम्पोर्ट करावं लागेल मका अशी परिस्थिती आहे, कारण शेतकऱ्यांनी नाही लावला तर. कारण आपली देशाची गरज 250 लाख टन आहे. 2.5 कोटी टन किंवा 250 लाख टन एवढी गरज आहे आपली. आणि मागच्या 2 वर्षापूर्वी मका त्यामुळेच महाग झाला होता की कमी लावला गेला शेतकऱ्यांकडनं. त्यामुळे तुम्ही म्हणतायत निकष अतिशय प्रॅक्टिकल दृष्ट्या व्यवहारिक दृष्ट्या ठरवणं आणि शेतकऱ्याला लाभ कसा होईल हा त्याच्यामध्ये मुद्दा ठेवून त्याची प्रभावी अंमलबजावणी मी म्हणतो त्या मुद्द्याने. अंमलबजावणीचं काय एक सरकारी व्यवस्था म्हणून तुम्ही त्यात जास्त भाष्य नाही करू शकत, पण मी नक्की सांगेल की अंमलबजावणी ही चांगली झाली पाहिजे. चला, मी नावं मला दिसताय शिंदे, परफेक्ट सर. बरोबर. पांडुरंग पाटील साहेब, नितीन डोके, विजय कुमार. तुम्ही सोडून एखादा प्रश्न यावा बस असं एक इच्छा आहे आपली. त्याच्यानंतर विजय कुमार, त्याच्यानंतर आशुतोष दिसतायत, पूजा मॅडम कोणीतरी दिसतंय. काहीतरी एखादा प्रश्न माझी इच्छा होती. बरं, आपल्या हॅलो. डिपार्टमेंटचीच माणसं आहेत का फार्मर आहेत सर? हो. हा हा हॅलो सर. हा 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 बोला नमस्कार. बोला. आता नमस्कार. एक व्यक्तिगत लेवलला आपला अभ्यास झालेला आहे किंवा त्यामध्ये आपण इंटेलिजन्स म्हणा किंवा पुढचं फोरकास्टिंग सांगू शकताय. आता कशाचं? कॉमन शेतकरी किंवा एखादा शेतकरी आपला जो मार्केटिंगचा जो हो अभ्यास आहे शेतकरी हो शेतीमालाच्या बाबतीत त्यामुळे तुम्ही पुढचे आगाऊ काही असे फोरकास्ट करू शकताय. आता एक कॉमन हो शेतकरी किंवा शेतकरी उत्पादक कंपनी असते हो तर त्या लोकांना जसं की हवामानाचा सल्ला जसा आहे तसं आपला हो बाजारभावाच्या अनुषंगाने माहिती उपलब्ध व्हायची असेल किंवा सल्ला पाहिजे असेल तर तो उपलब्ध होण्याचं काही साधन शासकीय पातळीवर असेल किंवा आपल्या कुठल्या लेवलला आहे का, म्हणजे तो हायर बेसिस असेल किंवा हे असेल फ्री असेल तशी काही व्यवस्था आहे का? किसान चॅनल. हो हो, किसान वाजता मंडी नावाचा एक प्रोग्राम आहे हा आपल्या दूरदर्शन किसान मध्ये. हा तर अतिशय चांगलं फोरकास्टिंग त्या 8:30 मी तुमच्या प्रश्नाचं एक उत्तर म्हणून सांगतोय. डीडी किसानावरती असतं सगळ्यात कधी असतं ते 8:30च्या दरम्यान असं आहे का? अच्छा अच्छा. हा. बरं दुसरी तसं व्यवस्था. आपलं हा हा बोला 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 हा, बोला बरोबर तुम्ही. बरोबर.
नाही हा एक झाला पार्ट, पण असं मला म्हणायचं आहे की एखादी कन्सल्टिंग सर्व्हिसेस किंवा जसं फोरकास्टिंगचं ते हे जास्त आहे, तसं काही कोण मला सल्ला देणारी व्यवस्था आहे का आपल्याकडे वेगळी? म्हणजे तिथं कसं आपण ते जरा फायदा झाला, बरं झालं ते. तर त्याचबरोबर असं व्यावसायिक कंपनी किंवा एखादी गव्हर्नमेंटचे ऑर्गनायझेशन आहे का की आपल्याला रेग्युलर, जसं तुम्ही आपल्याकडे मक्याच्या वगैरे एका शेतकऱ्याला सांगितलं त्याचा एका शेतकऱ्याला एवढा फायदा होत असेल तर हा फार मोठी संधी आहे. पिकवण्यामध्ये पेक्षा विक्रीच्या व्यवस्थेमध्ये जर लोकांनी हे झालं, जाणकार झालं तर जास्त फायदा होऊ शकेल. हो चॅनल आणि आपलं एक तामिळनाडू ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे, त्यांच्या वेबसाईटवर पण तशीच ते सुविधा ते दर देतात. तर तशी व्यवस्था, तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तशी व्यवस्था आता ऑफिशियल गव्हर्नमेंट लेवलला नाही आहे. कारण प्रायव्हेट लेवलला अशी व्यवस्था, तुम्ही जर सीएनबीसी चॅनल बघितला तर तिथे ज्या कमोडिटी वायदे बाजारावर ट्रेड होतात, म्हणजे उदाहरणार्थ मिरची, हळद, कॉटन सीड ऑइल केक, सोयाबीन, त्यानंतर करडई आपलं परंतु गव्हर्नमेंट लेवलला अमेरिकेच्या धर्तीवर अशी व्यवस्था नाहीये शेतकऱ्यांना गाईड करणारी. हे काम उत्पादन पिकं असतील, ऑइल सीड, पल्सेस, भरड धान्य, सगळ्यामध्ये सरकारी लेवलला होणं गरजेचं आहे आणि तशी व्यवस्था उभं राहणे गरजेचं आहे असं माझं म्हणणं आहे. त्याचा अभाव आता आहे, बरोबर. हे त्याच्यावर उत्तर आहे. आणि त्यासाठी रोल मॉडेल मी अमेरिकेचं कृषी खातं सांगितलं. आम्ही स्वतः दर महिन्याला रिपोर्ट बघतो, त्याच्यात भारतात किती गव्हाचं उत्पादन होईल त्यांचा अंदाज बऱ्याचदा बरोबर येतो. हा, तशा त्या मॉडेलवर आपल्या देशात तशी व्यवस्था उभी करायला पाहिजे सगळ्या पिकांमध्ये, जे 50-60 हॉर्टिकल्चर क्रॉप आहेत आणि बाकीचे जे अदर क्रॉप आहेत सगळ्यांमध्ये. तर तशी आमची मागणी ही, पण आमच्या मागणीला काही तसं काही अजूनपर्यंत कोणी कुठे काही सपोर्ट मिळालेला नाहीये. पण आम्ही करत, तुमचं जे म्हणणं आहे ते आम्ही मांडत असतो, पण येईल तो, आपण आशा करू. शेतकऱ्याच्या क्रॉप प्लॅनिंगला अर्थ नाही असं माझं मत आहे. आता आमच्यासारखे लोक इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये पिकांचा अभ्यास करतो, त्याच्यातनं पीक घ्यावं की न घ्यावं, किंवा कधी, जसं मी सोयाबीन सांगितलं की आता विकण्याची योग्य वेळ आहे, टप्प्याटप्प्याने विकून निघून जावं. कारण इथून पुढे पिकाला एक अडथळा आहे, त्याला काही कारण आहेत. आणि जसं थांबायला आता मी तुम्हाला एक उदाहरणच दिलं, थांबायला का सांगितलं होतं त्याला असं. तर आता तो शेतकरी अजून थांबून पुढे भाव वाढणार आहे मक्याचे जुलै ऑगस्ट मध्ये, परंतु तोपर्यंत त्याला इच्छा नाही. आता त्याला 500 रुपये भेटलेत, त्याला पुढे काही बँकेचं सावकाराचं कर्ज द्यायचं असेल, तो करतो बरोबर, आपण जास्त ताणायचं नाही त्याच्यात. पण तर माझं उत्तर मी प्रयत्न केला देण्याचा, म्हणजे आम्हाला सांगायचं, आम्ही पण सांगतो. ऍग्रोन नावाचं जे दैनिक आहे, त्या दैनिकात पण येतं अशी माहिती. हो, आपल्या तर ते दैनिक रेग्युलर बघणं, किसान चॅनल बघणं, सीएनबीसी आवाज नावाचं चॅनल बघणं, या चॅनल्स मध्ये काही गोष्टी प्राथमिक. माझं उत्तर नमस्ते सर, झालेलं आहे. आशुतोष. हो, बोला आशुतोष, बोला. हा सर, नमस्ते सर. बाजारभाव प्रभावित करणारे घटक जे बोललात सर आपण, त्यामध्ये सर क्लायमेट एक आता जाणवतोय सर नवीन घटक, त्याबद्दल सर थोडं प्लीज बोलताल? मी तो उद्याच्या वायदे बाजार कार्यक्रमासाठी तो रात्री मी सांगितला असता आज. ओके तर सर. तुमचा ओके, प्रश्न, मी तुमचं अभिनंदन करेन की
तुम्ही फार अचूक आणि सगळ्यात जास्त प्रायोरिटी प्रश्न मी उद्यासाठी शिल्लक ठेवलेला आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. काय हरकत नाही. हा तर सगळे डिपार्टमेंटचे माणसं आहेत का फार्मर्स आहेत या कार्यक्रमात? मला माहित नाही विचारून. हे सगळे डिपार्टमेंटची म्हणजे एक क्षेत्रीय स्तरावरती काम करणारा आमचा कृषी विभागाचा स्टाफ आहे. त्याच्यामध्ये सातारा, हो. सांगली, कोल्हापूर विभागातील कृषी सहाय्यक आहेत, कृषी पर्यवेक्षक आहेत, कृषी अधिकारी आहेत. म्हणजे मी आता हजारो लोकांना प्रतिनिधी करणाऱ्या लोकांसोबत बोलतोय, म्हणजे एक चांगली गोष्ट. येस सर, येस सर. म्हणजे हा जो मला असं आपला म्हणायचं की मला जे सांगायचंय ते आपल्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत जाईल असं. हा 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 हं. बरोबर. हा माझं सांग आपण कंप्लीट करा. आपण शेवटाकडे आलोय. अ, आणि खूप चांगला प्रश्न आहे. याचं उत्तरही मी उद्याच्या NCDX ची साईट दाखवून तुम्हाला वायदे बाजाराच्या कार्यक्रमामध्ये जोखीम व्यवस्थापन हा विषय मी माझ्या परीने समजून सांगणार आहे उद्या वायदे बाजाराच्या प्रोग्राम मध्ये सविस्तर. कारण हा खूप मोठा विषय वेदर आणि त्याच्या पाठोपाठ हेजिंग म्हणतो आम्ही त्याला, जोखीम व्यवस्थापन. असे दोन्ही विषय सर मी उद्यासाठी राखीव ठेवतोय, राखीव खेळाडूंमध्ये. येस सर, येस सर, येस सर. तर वेअर धन्यवाद. हाऊसिंग मी हा थांबतो. मला ओके सर, हा ओके बोला ओके बोला सर. बोला बोला. वेअर हाऊसिंग हा एक बेसिक कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण काही हो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून काही शेतकऱ्यांना सपोर्ट सिस्टीम उभी करू शकतो. त्याच्यामध्ये म्हणजे वेअरहाऊस रिसीटच्या माध्यमातून जो शेतकऱ्याचा खरंय. डिस्ट्रेस सेल होतो त्या डिस्ट्रेस सेलला सपोर्ट करू शकू आपण. सर मी 99 मध्ये कृषी पत्रकारिता सुरू केली. त्यावेळेला मी नाशिकला होतो. KV देशमुख साहेब तेव्हा जिल्हा कृषी अधीक्षक, जे एक्सटेन्शन क्षेत्रातले खूप मोठे अधिकारी मानले जातात. वेअरहाऊसिंग रिसीव्ह फायनान्स हा तेव्हापासून मी ऐकतोय. परंतु प्रॉब्लेम असा होतोय की आपल्याकडे काही गोष्टी एक्झिक्युशन मध्ये काय कमी पडते, मी तेही त्याच्यावर येईल उद्या. की तुम्ही मांडलेला मुद्दा सगळ्यात प्राधान्यक्रमाचा आणि अग्रक्रमाचा आहे. याच्यात एक स्टार्टअप काम करतंय एअरगॉस नावाचं काम करतंय. याच्यात जे काही प्रॅक्टिकल ज्या चांगल्या गोष्टी घडताय याचा रिलेशन वायदे बाजाराशी पण आहे, वेअरहाऊसिंग रिसिप्शन आहे. तर तो खूप जवळचा संबंध आहे वायदे बाजाराशी. आणि भविष्यात हे टूल सगळ्यात क्रांतिकारी ठरणार आहे. जसजसं हे सॉफ्ट आपलं ज्याला आपण इंटरनेट किंवा या सगळ्या फॅसिलिटी वाढत तर मी एअरगॉस नावाचं एक स्टार्टअप या पद्धतीने नेमकं काय काम करतंय तुम्ही सांगितलेल्या मुद्द्यावर, आणि त्याच्यामुळे किती शेतकऱ्यांच्या जीवनात वेगाने बदल घडतोय याचे काही मी नक्की या मुद्द्यावर उद्या देईल. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू. आपण सगळ्यांनी सहन केलं त्याबद्दल धन्यवाद. उद्याच्या दिवशी फक्त एकदा सहन करा. नाही, खूप छान सर. म्हणजे आता हा जो बेसिक सध्या काळाची गरज आहे, हा जो विषय आम्ही जो हा, हा. निवडलेला आहे मार्केट लेड एक्सटेन्शनचा, जसं मी सुरुवातीला हो, या हो, हो. आपलं महाराष्ट्र सत्राच्या सुरुवातीलाच बोललो की कृषी उत्पादनाच्या संदर्भात आम्ही विस्तार कार्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे केलं. आणि हा हा त्याचे हा. परिणाम आपण पाहतोच आहोत. आता सध्या धान्याची कोठारं सुद्धा राज्याची, देशाची पूर्ण क्षमतेनं भरलेली हो आहेत. आपण खरंय, कृषी माल निर्यातीमध्ये आता नाव कमवत आहोत. परंतु हे सगळं खरंय. करत असताना हे जे धान्य पिकवणारा जो आमचा शेतकरी आहे तो आजही त्याच्या परिस्थितीमध्ये आर्थिक सुबत्ता आलेली नाही. मग तो बरोबर. कडधान्य आहे, धनधान्य आहेत. आता फलोत्पादनाच्या संदर्भात म्हणलं तर महाराष्ट्र देशात काय जरा म्हणजे जगात आघाडीवर आता जाण्याच्या याच्यामध्ये आहे. खूप खूप बरोबर. म्हणजे कष्टातून आणि आर्थिक ताण सहन करून शेतकरी नवनवीन प्रयोग करतोय आणि या प्रयोगाच्या माध्यमातून उत्पादनाच्या अनेक परिसीमा गाठतोय, अनेक विक्रम करतोय. परंतु हे करत असताना खरंय, शेतकऱ्याला त्याच्या घामाचा पैसा मिळावा, त्याच्या कष्टाचा मोबदला खरंय. त्याला मिळावा, ही एक प्रामाणिक अपेक्षा आहे. आणि ही अपेक्षा सार्थ ठरावी यासाठी त्या संदर्भामध्ये काही विस्तार विषयक काम आम्हाला कृषी विभागाला करता येईल का? त्या दृष्टीने काही आम्ही काम करू शकू का? आणि शेतकऱ्यांच्या घामाला न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू शकू का? हा विषय होता या प्रशिक्षण कार्यक्रमाचा. हा व्यापक उद्देश ठेवून आपण
आजच्या या प्रशिक्षण सत्रामध्ये आपल्याला आमंत्रित केलं. आणि या उद्देशाशी अनुसरूनच आपण आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा आपल्या कृषी पत्रकारितेच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर आपण एक स्वतः शेतकरी पुत्र आहात, या सर्व गोष्टीचा आपण सखोल अभ्यास करून जे विषयाचं गांभीर्य आणि तो विषय अगदी मुळापासून समजून घेण्यासाठी जे आपण मार्गदर्शन केलं ते खरंच खूप अत्यंत मोलाचं मार्गदर्शन तुमचं झालं आमच्यासाठी. असंच उत्तरोत्तर मार्गदर्शनासाठी आपण आम्हाला उपलब्ध होत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आमचे सर्व प्रशिक्षणार्थी, त्याचबरोबर या संस्थेचे प्राचार्य मान्य उमेश पाटील सर, ही प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था रामेती कोल्हापूर, या सर्वांच्या वतीनं आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आजचा हा ऑनलाईन सेशनचा कार्यक्रम या ठिकाणी हे सत्र या ठिकाणी दुपारी 4 वाजता दुसरं पुढील सत्रासाठी आपण सगळ्यांनी प्रतीक्षा करायची आहे. मी सरांना निरोप देतो या ठिकाणी. परत उद्या सकाळी 11 वाजता सर आपला उद्याचा कार्यक्रम वायदे बाजारचा आपण दुपारी ठेवलेला होता 4 वाजता. बरं सर. परंतु सर